उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की काय माहोल आहे, कुणाच्या बाजूनं लोकांचं मत होतं आणि काय निकाल लागू शकतो, या संदर्भात इथल्या जाणकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। माझ्याबरोबर या मतदारसंघातले काही जाणकार आहेत। काय वाटतं, रवींद्र वायकरांची जास्त हवा होती की कीर्तिकरांची, आणि काय निकाल लागू शकतो? निकाल को हम तो 4 तारीख देख रहे हैं। 4 तारीख को वो तो सबको स्पष्ट हो जाएगा, लेकिन इस लोकसभा में जो कल चुनाव हुआ उसमें अमोल जी जो युवा सेना के अध्यक्ष भी रहे हैं और उन्होंने काफ़ी इस अपने कॉन्स्टिट्यूंसी पे अच्छा प्रचार भी किया। वातावरण म्हणाल तर तसं एकंदरीत हा दिंडोशी विधानसभा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। तसं हा अमोल कीर्तिकरसाठी जास्त पॉझिटिव्ह वातावरण आहे। ते वायकरांचं म्हणाल तर वायकर कसे झाले, नौके झाले या मतदारसंघासाठी, दिंडोशी मतदारसंघासाठी, त्याच्यामुळे त्यांना काम करण्यासाठी वेळ भरपूर कमी मिळाला आहे। आणि तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा होती आणि निकाल काय लागू शकतो? ऐसा है कि डिंडोसी विधानसभा में कीर्तिकर का व्यक्तिगत जो है कि सारे लोगों से रिलेशन है। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये जे जाणकार आहेत त्यांनी आपली मतं मांडताना पाहायला मिळाली। कॅमेरामन गजानन बाळापूरकर सह अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।